ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, भोगाच्या परी काय सांगो, काम तो कामना भोगी तसे देवा, आलिंगने हेवा चरणचुंबी, शांतीच्या संयोगे निरसला ताप, दुसरे ते पाप भेद बुद्धी, काम तो कामना भोगी तसे देवा, आलिंगने हेवा चरणचुंबी, तुका म्हणे पाहे तिकडे सारिके, तुका म्हणे पाहे तिकडे सारिके, आपुले पारिखे निरसले, काम तो कामना भोगी तसे देवा, आलिंगने हेवा चरणचुंबी, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताजिया, दुसरे चरणा संताजिया, दुसरे चरणा संताजिया, यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण सेवे लागी सेवक झालो तुमचा लागल निज चरणा, तुमच्या लागल निज चरणा, तुमच्या लागल निज चरणा, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावर न करावा वेरो, यावर न करावा वेरो, यावर न करावा वेरो. अहो स्वामी तुया देवा, यावरी न करावा वेरो, यावरी न करावा वेरो, यावरी न करावा वेरो. ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, भोगाचिया परी काय सांगो, काम तो कामना भोगी तसे देवा, आलिंगने हेवा चरणचुंबी. जगद्गुरु तुकोबर यांचा अभंग आहे. भक्तीच्या मस्तीतला आहे. भक्तीची मस्ती काय आहे? भक्तीची मस्ती आहे यत् प्राप्य न किंचित वांछति न शोचती. कशाची इच्छा न करणं, कशाचा शोक न करणं, न द्वेष्टी, कोणाचा द्वेष न करणं, न रमते, कशामध्ये न रमणं, नोत्साही भवती, कशामध्ये उत्साही न होणं. असे 5 लक्षणं भक्तीची मस्ती आहे. संतांच्या अंगामध्ये भक्तीची मस्ती आहे, लक्षात ठेवा. जगामध्ये मस्त्या 3 आहेत. एक तारुण्याची, सत्तेची आणि संपत्तीची. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणासी, म्हणे मीची एकाती, माझेची घरी संपत्ती आणि सत्ता. महाभारत घडून 5000 वर्ष झाली. समाज बदलला आहे.
आपण म्हणतो सध्या समाज तमोगुणी झालाय. तमोगुणी झालेल्या समाजाच्या काळामध्ये सुद्धा अजून कर्जतच्या बाजारामध्ये एखाद्या बाईला विवस्त्र करण्याचा प्रकार घडत नाही. एखाद्या स्टँडवर एखाद्या स्त्रीची आबरू उघडी केली जात नाही. 5000 वर्षापूर्वी भरलेल्या दरबारामध्ये एका पवित्र स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रकार चालला होता. याला म्हणतात सत्तेची मस्ती. सत्तेची असेल, संपत्तीची असेल, तारुण्याची असेल, ही मस्ती काय करते? एखाद्या डोंगरावरून एखादा धोंडा सुटला तर तो एकटा जात नाही. रस्त्यातली सगळी भावकी गोळा करत जातो आणि जेवढे दगड आडतील त्याच्या ठिकऱ्या करतो. शिकरवणी सुटला धोंडा, आपण फुटोनी होय खंड खंडा आणि ते रगडा करी जेवी. स्वतः खंड खंड होतो आणि जेवढे मार्गात येतो त्यांचं वाटोळं करतो. व्यवहारातली मस्ती आपल्यासह जगाचं वाटोळ करते. परमार्थातली मस्ती आपल्यासह जगाचा उद्धार करते. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय संपत्ती सांगतात. आम्ही संपत्तीवान आहोत. याला विरोधाभासाचं बोलणं म्हणतात. तुकोबारायसारख्या संतांनी बोलावं आम्ही संपत्तीवान आहोत, हा विरोधाभास आहे. दारू पेलेल्या माणसानं जसं म्हणावं मी पूर्ण व्यसनमुक्त आहे, हा विरोधाभास आहे. भ्रष्टाचारी माणसानं मला कलंक लागलेला नाही, लागलं तर मी ईडीकडं स्वतः चालत येतो असं म्हणण्यासारखं आहे. विठ्ठल तुकोबाराय श्रीमंत नव्हते, सगळ्यांना माहीत आहे. सगळ्यांना माहीत नाही. तुकोबारायांनी कबूल केले आम्ही सदैव सूड के जवळी आम्ही सदैव सोड के जवळी पिता आम्ही सदैव सोड के जवळी येता चोर आम्ही सदैव सोड के जवळी पिता चोर आ जाऊ पुढते वेगे पुतळे घर राखेचे उतरे घर जाऊ पुढे फिके पुतळे घर राखेचे नांदन कायचे सांगा नाही तरे वाया बाला नांदन कायचे सांगा नाही तरे वाया बाला नादनुक ऐसे सांगा नादनुक ऐसे सांगा पडले बाया सदैव सोड के जवळी येता चोर गाके
आम्ही सदैव सोडके जवळी येता तुझे धाके आम्ही सदैव सोडके जवळी येता चोर लागे आम्ही सदैव सोडके जवळी येता तुझे धाके जाऊ पुढे बेगे कुतरी घर राखेते जाऊ पुढे बेगे कुतरी घर काय सांगा नाही तरे वाया वागा नाचनो काय सांगा नाही तरे वाया वागा नादनु कायची सांगा नाही तरी वाया वागा नादनु कायची सांगा नाही तरी वाया वागा तुकोबाराय कबूल करतात आम्ही सदैव सुडके आहोत. घराचं वर्णन केलंय छिद्राचा आश्रम उंदीर कुळवाडी. घरात उंदराची कुळवळ वाईट आहे. पुढं गेलो तर कुत्री घर राखतात म्हणजे आमच्या घराला कुलूप नाही कडी नाही. तुकोबारांच्या घरात 3 आश्चर्य होते. आश्चर्य अद्भुत रस त्याला अद्भुत रस म्हणतात. 3 अद्भुत रस. पहिला अद्भुत रस केळीवर नारळी. केळीच्या झाडाला नारळ लागत होते. दुसरा चुलीवर हरळी. चुलीवर हराळी उगवत होती. आणि तिसरा घर चंद्रमोहळी. घरावर चंद्र होता. याची लक्षणं काय? केळीवर नारळी म्हणजे पाणी पिण्यासाठी मातीचा घडा आणि त्याच्यावर नारळाची कवठी. चुलीवर हरळी म्हणजे काय? चूल पेटतच नसे त्यामुळं हराळी उगवून आली होती. आणि घर चंद्रमौळी म्हणजे काय? चतुर्थीचा चंद्रोदय बघण्यासाठी घराच्या बाहेर जावं लागत नव्हतं. घरातून चंद्र दिसत होता. हे मान्य केलंय तुकोबारायांनी. मग आज असं का म्हणतात ऐसिया संपत्ती? आम्ही श्रीमंत आहोत. कशी घोषणा आहे बघाय. एकदा लोक काय म्हणले बादशाला, बिरबल अतिशय चतुर आहे ना, मग आमच्या सगळ्यांच्या मनात काय आहे त्यानं ओळखून दाखवा. सगळ्यांच्या. आणि ते बी एकदाच. आणि सर्वांनी ठरवलं की यानं काय सांगू दे. आपण म्हणायचं आमच्या मनात ते नव्हतंच. बिरबल त्यांच्या बापाचं बारसं जेवला होता. बिरबल म्हणला, हुजूर या सगळ्यांच्या मनात काय मी सांगतो, चुकलं तर मला कामावरनं कमी करा. म्हणले या सगळ्यांच्या मनात आहे आपल्या बादशाला उदंड आयुष्य मिळावं. कोण नाही म्हणलं तर हात वर करा. कोण करेल? आपल्या बादशाचं राज्य दिवसेदिवस वाढावं. आपल्या राज्यामध्ये कधी दुष्काळ पडू नये. आपल्या राज्यातली जनता सर्व काळ सुखी असावी. आपल्या राज्याला कोणताही शत्रू नसावा. मी म्हणतोय ते यांना विचारा, नसलं तर सांगू द्या. सगळ्यांनी हात वर केला. आमचं असंच म्हणणं आहे. दृष्टांत का सांगितला? ज्ञानोबरायांना लोकांनी एक प्रश्न विचारला की आमच्या सगळ्यांच्या मनात काय तुम्ही सांगितलं पाहिजे.
ज्ञानोबा म्हणले सांगतो. सगळ्यांच्या मनात काय सांगतो. त्यांनी सांगितलं जगस्पृहे आस्पद एक सार्वभौमपद. सगळ्यांच्या मनात आहे आपण सर्वोच्च असावं, सगळ्यापेक्षा श्रेष्ठ असावं आणि आपण कधीही मरू नये. न मरणे निर्विवाद. शास्त्रामध्ये इच्छेचे 2 प्रकार आहेत. एक साधारण इच्छा आणि एक असाधारण इच्छा. असाधारण म्हणजे काय? असाधारण म्हणजे व्यष्टीवर भिन्नत्वानं जो धर्म राहतो त्याला म्हणायचं असाधारण धर्म. आणि समष्टीवर एकत्वानं राहतो त्याला म्हणायचं साधारण धर्म. तुम्हाला व्यष्टी समष्टी बी कळणार नाही मला माहीत आहे. याचा अर्थ एका व्यक्तीवर जो धर्म राहतो त्याला म्हणायचं असाधारण धर्म. सगळ्या समाजावर राहतो त्याला म्हणायचं साधारण धर्म. म्हणजे काय? जेवण आहे ना? कोणाचं सांगून माझ्या अंगावर याच्या बाजूला सर्वांना जेवण आहे. माऊलीने विचारलं उद्याचा मेनू काय करायचा. सगळ्या लोकांना विचारलं. प्रत्येकानं आपलं मत मांडा आणि सगळ्यांचं एक मत आलं ना तर मी कीर्तनाचं पाकिट घेतच नाही, काळजीच करू नका. पण सगळ्यांचं एक मत येणार नाही मला पक्क माहीत आहे. कोण म्हणेल लाडू करा. लाडू काय खायचे? कोरडे. दुसरा म्हणला शिरा करा. शिरा काय खाय चिकलासारखा. म्हणला जिलेबी करा. काय जिलेबी खायची? काय आंबट. मग म्हणला बासुंदी करा. काय बासुंदीला चव आहे? म्हणले गुलाबजाम करा. काय गुलाबजामला अर्थ आहे? तुमच्या सगळ्यांचं एकमत होणार नाही त्याला म्हणतात असाधारण इच्छा. प्रत्येक व्यक्तीची भिन्न आहे पण साधारण इच्छा सगळ्या व्यक्तींची म्हणजे समष्टीची एकच आहे. कोणती? एक सार्वभौमपद. मी श्रेष्ठ पाहिजे. माझ्याकडं आहे ते दुसऱ्याकडं नाही पाहिजे. माणसाच्या 4 इच्छा आहेत. पहिली इच्छा आहे मला मिळावं. दुसरी आहे आणखीन मिळावं. तिसरी आहे सर्व मिळावं. आणि चौथी आहे मला जे मिळाले ते कुणाला मिळू नये. या 4थ्या इच्छेनं आपलं वाटोळ केलं, दुसरं काही नाही. माझ्याकडं आहे ते दुसऱ्याकडे येता कामा. 2 भक्त देवाच्या तपश्चर्याला बसले. देव प्रसन्न झाले. एवढ्या लवकर कसं काय? आपलं कीर्तन 9ला सुटायचं म्हणून लवकर प्रसन्न झाले. बोला काय देऊ? ते म्हणले त्याला सांगा. काय देऊ बाबा? त्याला सांगा. कुणी मागाय तयार नाही. आपण मागितलं की हा जास्त मागणार. भगवान म्हणले लवकर मागा, मला वेळ कमी आहे. बरं ठीक आहे, आता एकानंच मागा. जो मागेल त्याच्या दुप्पट दुसऱ्याला मिळेल, मागा. आता तर वाच्यात बसली. कारण आपण एक बंगला मागितलं की त्याला किती मिळणार? आपण एक युनिव्हर्सिटी मागितली की त्याला किती मिळणार? मागे नातच. भगवान म्हणले मागताय का निघून जाओ. काय करावं? एक भक्त म्हणला हातात आलेली संधी जात्या, मागतो. मागतो म्हणला दुसऱ्या सावध झाला, मागले का? जे मागतील त्याच्या डबल पठ्ठ्याला आहे, माग माग. म्हणला मागतो. देव म्हणले माग. त्यानं काय मागितलं? माझा एक डोळा घालवा. भगवान म्हणले असलं कशाला मागतो? तुम्हाला काय करायचं? त्याचा एक डोळा गेला. दुसऱ्याचे किती गेले? नंतर म्हणला माझा एक पाय लांगडा करा. दुसऱ्याचे किती झाले? 2 पाय. हे मी कुणाचं सांगतोय? अहो तुमचंच सांगतो की रास काय करताय?
फक्त पर्याय सांगतोय, त्याला म्हणतात शाल जोडा. जोडा शालीतनं मारला की त्याला चांगला लागतो, बाकी काही नाही. संपली कथा. म्हणला माझ्या अंगणामध्ये एक आड कर, दुसऱ्याच्या अंगणात 2 आड, दोन्ही पायानं डोळ्यानं आंधळं, दोन्ही पायानं लंगडं, धडपडत गेलं, आडात पडून मेलं. काय ऐकता तुम्ही? हा घरी आला बायकोकडं. बायको म्हणली काय उजेड पाडला, एक पाय घालवला, एक डोळा घालवला. म्हणला पठ्ठ्यानं एक डोळा एक पाय घालवला, पण त्याला घालवला तवाच राहिलो. एक साळुंपण. मी सगळ्यापेक्षा श्रेष्ठ असावा, मी सगळ्यापेक्षा श्रेष्ठ असावा, याची साधनं 3 आहेत. कोणती? सत्तेनं, संपत्तीनं आणि बुद्धीनं. कधी बुद्धीची मात करून, कधी संपत्तीनं, कधी सत्तेनं. आपण संपत्तीवान असावं, आपली संपत्ती सर्वापेक्षा जास्त असावी. माझ्या इतका श्रीमंत काढ्यो भिजनवानस्मी, कोण्योस्ती सदृशो मया. म्हणे मीची एकाती, माझ्याची घरी संपत्ती, माझी आचरिती रीती कोण आहे? मी बलवान आहे, मी संपत्तीवान आहे. संपत्तीच्या द्वारा, कधी सत्तेच्या द्वारा. तो लालू प्रसाद यादव आहे ना, त्याने एक करामत केली होती महाराज. त्यानं त्या इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये काही अशी दुरुस्ती करून टाकली होती, कुठलंही बटन दाबा कंदील आलाच, असं त्यानं केलं होतं. नंतर ते उघडकीला आलं, सोडून द्या. पण देवेंद्रानं त्याच्या पुढची जादू केल्या. देवेंद्र सांगतो कुणालाही मत द्या, पुन्हा तुम्ही राष्ट्रवादीकडे जा, काँग्रेसकडे जा, शिवसेनेकडे जा, कुणाकडे जा, सत्ता आमचीच. सत्तावान. बुद्धी. मला राजकीय भाग सांगायचा नाही आणि त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट बी नसतो. मला बुद्धी सांगायच्या. बुद्धीनं श्रेष्ठ, सत्तेनं श्रेष्ठ, संपत्तीनं श्रेष्ठ. कर्जत सारख्या शहरामध्ये एक मनुष्य संध्याकाळी 7 वाजली, घरी जायला पैसे नाहीत, कसे पैसे कमवावे. शेवटची गाडी 7:30ला. समोर एक वकिलाचं घर दिसलं. वकील ॲडव्होकेट सहस्रबुद्धे. गेला आणि बेल दाबली. वकील वाट बघत होता दिवसभर, त्याला कोण गिऱ्हाईक मिळालं त्या दिवशी. या भाऊसाहेब बसा बसा. काय काढलंय? म्हणले मला एक केस द्यायचा तुमच्याकडं. मग सांगा ना. सांगतो पण केस जरा अवघड आहे. असू दे, आपल्यासारखा वकील कर्जतमध्ये नाही, काळजी करू नका. आपली कोणतीही केस वाया जात नाही. सांगा तर खरा. नाही म्हणला, माझा तुमच्या विश्वास नाही. मग अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आणि त्यामध्ये तुम्ही पास झाला तर केस घालणार, नाही तर नाही. आणि म्हणला नापास झालो तर मला 100 रुपये द्यायला लागतील. वकील म्हणला काय घोटाळा आहे कुणाला? बस जाऊ दे 100 रुपये. विचार. त्यानं काय विचारलं? साहेब 5 पायाचा प्राणी कोणता? वकिलानं डोकं खाजवलं. तर का 5 पायाचा? 6 पायाचा आहे, 4 पायाचा आहे, 2 पायाचा आहे, 1 पायाचा बी आहे. 5 पायाचा कोण? साहेब लवकर सांगा, माझी शेवटची गाडी आहे. वकील म्हणला हारलो गाड्या, द्या 100 रुपये. 100 रुपये घेतलं, निघाला. राम राम. राम राम वाल्या. लेका मी सगळ्याच्या खिशातलं पैसे काढतो,
तू माझ्या खिशातले काढलेस. वकील सगळ्यांच्या खिशातले काढतो, आम्ही वकिलाच्या बी खिशातले काढतो. विठ्ठल विठ्ठल एक गंमत आहे का बरं का. एका गावातली 6 मुलं, अविनाश 6 मुलं एका हायस्कूलमध्ये शिकली. एक होतं आपलं साधारण, ते काही कशातच पास झालं नाही. एक झाला वकील, एक झाला डॉक्टर, एक झाला इंजिनियर, एक झाला कॉन्ट्रॅक्ट वगैरे वगैरे. 7-8 जण आपापल्या धंद्यामध्ये यशस्वी झाली. जो कशातच यशस्वी झाला नाही तो कीर्तन करायला लागला. आणि एक दिवशी त्याच्या कीर्तनाने सगळे बसले, काय नाही सगळे ऐकायला आले. एका दिवसा ढवळ्या, ए पागोट्या बस खाली. मला एक प्रश्न हो विचारा की मला, कोण नाही म्हणलंय. आणि तो उत्तर दिलं नाही तर 100 रुपये देणार. वकील म्हणला 100 रुपये तर मिळतील नव्हता. आणि गणित म्हणला 5 पायाचा प्राणी कोणता, कळलं तरी आपल्याला. तो म्हणला साहेब 5 पायाचा प्राणीच नाही. वकील म्हणला मला माहीत होतं की, मग तुला कोण सांगायला नाही म्हणलं होतं का. बुद्धी, सत्ता आणि संपत्ती, मग आपल्याकडं संपत्ती असावी म्हणून सगळ्या जगाची आस्पद, सगळ्या जगाची स्पर्धा चालल्या. आणि जगाच्या स्पर्धेमध्ये आम्ही सुद्धा मागं नाही, लक्षात ठेवा. आमची स्पर्धा चालल्या. पळा पळा कोण पडे पडे तो, पाहू बरे कोण पडेची जातो. या अभंगामध्ये ज्याला संपत्तीचा मोह आहे त्याचं उत्तर आहे, ऐसिया संपत्ती आम्हा संसारे, ऐशिया संपत्ती आम्हा संसारी, ऐशिया संपत्ती आम्हा संसारी, ऐशिया संपत्ती आम्हा संसारी. भोगाची परी काय सांगो, भोगाची परी काय सांगो, भोगाची परी काय सांगो, भोगाची परी काय सांगो. काम तो कामना भोगीतस देवा, काम तो कामना भोगीतस देवा, काम तो कामना भोगितसे जीव, काम तो कामना भोगितसे जीव. ऐशिया संपत्ती आम्हा संसारे, ऐशिया संपत्ती आम्हा संसारी, संपत्ती आम्हा संसारी, ऐशिया संपत्ती आम्हा संसारी. परी काय सांगो, भोगाची परी काय सांगो, परी काय भोगाची परी काय सांगो. तो कामना भोगितसे देवा, काम तो कामना भोगितसे देवा, काम तो कामना भोगितसे देवा, तो कामना भोगितसे देवा. या अभंगामध्ये तुकोबराय घोषणा करतात,
आमच्याकडं अशी संपत्ती आहे. मगाशी बोललो, हा विरोधाभास आहे, हा सत्याभास आहे. कारण कारण संतांची संपत्ती कळाली पाहिजे. लक्षात ठेवा, संपत्ती 3 आहेत. एक भौतिक, एक दैविक आणि एक आध्यात्मिक. आपल्याकडं भौतिक आहे, दैवी संपत्तीचा दुष्काळ आहे. आध्यात्मिक संपत्तीचा खराटा. अमरसी कशी होवे, दयाशी ससुखाचे सदा खराटे, तयासीच विषये गोबटे आवडती. आपल्याकडं भौतिक संपत्ती असेल, दैविक नाही. भौतिक संपत्तीचा बी भोग नाही. श्रीमंतीची 2 अंग आहेत, एक ऐश्वर्य आणि दुसरा भोग. काही लोकांना ऐश्वर्य आहे पण भोग नाही. पैसे फक्त साठवतात, इनकमिंग नॉट आउट गोईंग. जावायला आहे, बाहेर जात नाही, फक्त साठवतात. एकदा 500ची नोट आली की हद्द पार. असं आहे. आळंदीला एक भिकारी आपल्या बायकोला मारत होता रस्त्यावर. लोक अरे का मारतोस, ती रडत होती आणि तो चपलीनं. अरे काय झालंय, काय झालंय म्हणला. मूर्ख, 1000 वेळा सांगत होतो पैसे बंदे करू नकोस, पैसे बंदे करू नकोस. आले पैसे की कर 500ची नोट, आले पैसे की कर 500ची नोट. म्हणले महाराज आता तुम्हीच सांगा, आमच्यासारख्या गरिबाला 5 लाख रुपये कोण बदलून देईल. कोण म्हणतो होता, भिकारी असा तर महाराज कसा मग. माऊली तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे आता पण खोटं नाही सांगितलं. 500च्या नोटला बंद झाल्या सगळ्यांना टेन्शन. वी हॅव नॉट टेन्शन. आपण पाकिट उघडून सुद्धा बघितलं नाही. काय फरक पडतोय कुणाला. आमचा सप्ताह होता रामेश्वरला, नोटा बंद झाल्या तेव्हा. आणि एका बाईचा मला फरक, तात्या मला रामेश्वरला यायचं आहे. म्हणलं या ना. तसं नाही, मला पंगत घालायच्या. म्हणलं घाला ना. किती खर्च आहे म्हणलं 50,000 रुपये. केव्हा द्यायचे, तिथं आल्या द्या. अन्न काय नाही म्हणली बाया, कोणी सांभाळावे, तुम्ही घरी या आणि घेऊन जा. म्हणलं जातो. मी घरी गेलो, जेवण केलं आणि बाईनं 500चा बंडल काढला. मग माझ्या लक्षात आलं ही पंगत घालायला का तयार झाली. हद्दपार. एका माणसानं कर्जतला एका दुकानामध्ये 90 रुपयाच्या वस्तू घेतल्या. खिशातनं 100ची नोट काढली, द्यायची तर हाताला घाम फुटला. हो, हात कापायला लागला. तो म्हणला दुकानदार नोट रडती, राहू द्या, वस्तू देऊ नका. एक जण त्याच्या पुढचा निघाला, दुसरा त्याच्या पुढचा निघाला. तो दुकानात गेला, त्यानं विचारलं पेढे कसे किलो. 400 रुपये. द्या 1 किलो. पेढे बांधले, पेढे घेतले. म्हणला बर्फी कशी आहे. 400 रुपये आहे. पेढे घ्या आणि बर्फी द्या. तुमच्या लक्षात आलं सगळं, म्हणजे तुम्ही अति हुशार आहे राहू. पेढे गेले आणि बर्फी दिली. मला गुलाबजाम कसे. 500 रुपयेच आहेत. 400 रुपये. मग मला गुलाबजामच द्या. गुलाबजाम दिले, बांधले, घेतले, निघाला. दुकानदार म्हणला ओ पैसे कशाचे. गुलाबजामचे. म्हणला बर्फी देऊन गुलाबजाम घेतल्यात. दुकानदार म्हणला बर्फीचे द्या. म्हणला पेढे देऊन बर्फी घेतल्या.
मला पेढेचे द्या. पेढे घेतलेलेच नाहीत. हे फक्त ऐकण्यासाठी आहे. प्रयोग करू नका. आणि दुकानाला थोपाडे दिली तर मला सांगायला येऊ नका. याच्याकडं पैसे आहेत, फक्त पैशाचा भोग नाही. आमच्या कराड भागात तुम्ही आला ना, रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघितलं तर एक गुंठाभर जागा काळी दिसणार नाही. हं, दोन्ही बाजूला ऊस आहेत. आत्ता उन्हाळ्यात महाराष्ट्रातला एवढा मोठा दुष्काळ आमच्या कराड भागाला नाही खरं ते सांगतोय. कृष्णा आमची भरलेली आहे आणि कृष्णेला 12 नद्या मिळतात, 12. त्यामुळं कर्जतचे लोक काय म्हणले, आमचा जन्म तुमच्या भागात व्हायला पाहिजे होता. म्हणलं खरी गोष्ट आहे. आणि 2004 आली साली महापूर आला आणि कराड पाण्यात गेलं तेव्हा कसं वाटलं तुम्हाला? तुम्हाला वाटलं कर्जतच चांगलं आहे का नाही? विषय आहे, एका बागाईत शेतकऱ्याच्या घरात जेवायला गेलो. तुम्हाला खरं वाटेल पण खोरं आहे, खोटं वाटेल. 12 ट्रॅक्टर दारात, 12. शनिवार होता. एका वारकऱ्याचा उपास निघाला. तो म्हणला मी जेवत नाही. आता काय करायचं? म्हणले महाराज काय नाही. म्हणलं जरा गोड शेंगदाणे द्या, खातील. त्या 12 ट्रॅक्टरवाल्या शेतकऱ्यानं माझ्या देखत खिशातली 100 रुपयाची नोट काढली, मुलाला दिलं आणि सांगितलं पावशे शेंगदाणे पावशेर गोळी घेऊन ये. पैसे आहेत, भोग नाही. लक्षात ठेवा. नुसत्या पैशानं श्रीमंती नाही, पैसे आणि भोग. तुकोबाराय सांगतात, भोगाची परी काय सांगू, भोगाची परी काय सांगू, भोगाची परी काय सांगू. काम तो कामना भोगी तसे देवा, काम तो कामना भोगी तसे देवा. काम तो कामना भोगी तसे देवा. काम तो कामना भोगी तसे देवा. आलिंगन हेवा चरण चुंबी, आलिंगन हेवा चरण चुंबी. आलिंगन हेवा चरण चुंबी, आलिंगन हेवा चरण चुंबी. तो कामना भोगी तसे देवा, भोगी तसे देवा. काम तो कामना भोगी तसे देवा, भोगी तसे देवा. काम तो कामना भोगी तसे देवा, भोगी तसे देवा. काम तो कामना भोगी तसे देवा, भोगी तसे देवा. आलिंगन हेवा, आलिंगन हेवा चरण चुंबे. आलिंगन हेवा, आलिंगन हेवा चरण चुंबी. तुकोबाराय भोग सांगतात. या अभंगामध्ये भोग आणि संपत्ती दोन्ही सांगितलं आहे. आमचे भोग कोणते आहेत? भोगी तसे देवा. संतांनी देवाला भोगलं, लक्षात ठेवा. यासी जीवे बावे धरा घाला मिठ्या, नेगो म्हणून या त्यागीती पलवते. भोगी संग सुकारीचे निवृत्ते, गावो आणू पाव निवृत्ते. हासो खेळो ठाई जेववी सांगाते. आत्मभोग, देवाचा भोग, लक्षात ठेवा. आपल्याला देवाचा सोडून द्या, विषयाचा भोग आहे. आपल्याला विषयाचा भोग आहे, तोही परिपूर्ण नाही, लक्षात ठेवा. माऊली मला म्हणले तुम्हाला जेवायला काय करू? म्हणलं जिलबी करा. असं कुठं असतं वे? काल सांगायचं मग. जिलेबी मागितल्या मिळत.
आज जिलेबी पाहिजे तर काल पीठ लावलं पाहिजे. 24 तास अगोदर पीठ लावायला जमलं पाहिजे. ते पीठ आंबलं पाहिजे. त्याच्यासाठी दही लागतं, बेसन लागतं, गोड तेल लागतं. नाहीतर पाव बेकरीच्या याच्यातलं त्याला खंबीर म्हणतात, आंबलेलं पीठ लागतं. तुम्ही म्हणाल तुम्हाला एवढं बारीक कसं माहीत आहे? मी 12 वर्ष हॉटेल चालवलेला मनुष्य आहे आणि हॉटेलचं चांगलं ज्ञान मला माहीत आहे. चांगलं 1000 लोकांपर्यंत स्वयंपाक मी कुणाची मदत न घेता करतो. मला आवड बी आहे. काय स्वयंपाकाची माहिती ठेवलेली आहे. न जाणो कीर्तनाचा धंदा बंद पडला. उपाशी मरायला लागू नये. हाय केटरिंग ऑफ बंडा महाराज करारकर. चलो ते जमलं पाहिजे. परत त्याला पाक केला पाहिजे. तो पाक चांगला झाला पाहिजे. लय कडक होऊन चालत नाही. कडक झाला जिलेबीमध्ये घुसत नाही. मऊ झाला जिलेबी चिखलासारखी लागते. पाकाची चाळ जमली पाहिजे. परत जिलेबी सोडता आली पाहिजे. हां हातामध्ये फडकं घ्यायचं. माझ्या हाताकडं बघा. हां फिरलं पाहिजे. नाहीतर बेसनाची पोळी झाली. परत ते पाकात घातलं पाहिजे. पाकातून काढली पाहिजे. एखाद्या ट्रेमध्ये सुकट ठेवली पाहिजे. पाक निघून गेला पाहिजे, राहिला पाहिजे. मग जिलेबी तुमच्या तोंडात येते 24 तासानंतर. आता ऐका, जिलेबी तोंडात यायच्या अगोदर जिलेबीची चव आहे का? नाही. नरड्याच्या खाली गेली जिलेबीची चव राहिली का? नाही. जिभेवरनं गळ्याच्या खाली उतरेपर्यंत किती वर्ष लागतात जिलेबीला? किती महिने, किती दिवस, किती तास, किती मिनटं? अरे मिनटं नाही, 4 ते 5 सेकंद खलास. आणि वैताग केव्हापासून सुरू झाला? कालपासून. सगळं सांगता येत नाही, समजावून घ्या. हॅलो सुख पाता नवा पाणी एवढे दुःख पर्वता एवढे हा सुख पाहता जवा मारे. दुःख पर्वता एवढे दुःख पर्वता एवढे पर्वता सुख पाहता जवा पाडे. दुःख पर्वता एवढे दुःख पर्वता एवढे दुःख पर्वता एवढे पाहता जवा पाडे. सुख पाहता जवा पाडे. दुःख पर्वता एवढे दुःख पर्वता एवढे वडे. दुःख पर्वता एवढे पर्वता एवढे. एवढ्या जोरात का वरडायचं? पर्वत एवढा आहे म्हणून. कळायला पाहिजे ना. म्हणजे तुम्ही जे ओरडला त्याचं समर्थन केलं पाहिजे ना. मी दुःख पर्वत आहे वडे. ऐका पुढं. विषयाचा भोग आहे असा आपला भ्रम आहे. विषय आपण विषयांना भोगत नाही, विषय आपल्याला भोगतात. भोगान भुंगता वयमेव भुंगता. तृष्णान जीर्णा
वयमेव जीर्णा कालो न यातो वयमेव याचा तपोन सप्तम वयमेव सप्ता भर्तृहरिराजाचा श्लोक आहे. भोगान भुंगता ज्ञानोबाची ओवी पाठ करा, पाठच करा. विषय मगरी सांडिले सगळो न्या. काय शब्द आहे? विषयाच्या मगरीनी तोता करून टाकला हो, तोता. अभिमान केवढा. आता रसवंती ग्रह रस्त्याला सगळ्या रसवंतीच आहेत. बैलाचा चरक नाही, पण नगर जिल्ह्यामध्ये कुठं अजून बैलाचे चरक आहेत. बैलाचा चरक असला तर इथं गुराळ असं सांगावं लागत नाही. जाहिरात कर, आपोआपच जाहिरात. लोक गेले, म्हणले 5 ग्लास रस द्या. त्यानं बैल हाकला, बैल फिरू लागला. यानं ऊस चरकामध्ये गावात चरका एकदा ऊस घालून भागत नाही. परवडलं पाहिजे ना. पलीकडे गेला की पलीकडं अलीकडं परत घ्यायचा, परत दुमडायचा, परत घालायचा, परत घ्यायचा, परत 4 ठिकाण दुमडायचा, परत घ्यायचा, परत त्याचा गोळा चरकात घालायचा. पाक चिंध्या चिंध्या. आम्ही बघत होतो रस कसा पडतोय. ऊसानं आम्हाला विचारलं, महाराज काय बघताय? म्हणलं गुराळ. उगाच नव्हे, चरकाला कसा करायला लावलाय बघा. अभिमान कुणाला पाहिजे? चरकाला कुणाला पाहिजे? चरकाला कुणाला झालाय? म्हणलं कसा घाणा करारतोय बघा. मी त्याला म्हणलं, बावळ्या घाणा करार होत्या, तुझं चिपाड झाल्याची वास काय? मला वाटत नाही याचं तात्पर्य तुम्हाला सांगावं म्हणून. झाल्याही न शक्ती ना, झाल्याही ना शक्ती नाक डोळे गळती, झाल्याही न शक्ती नाक डोळे गळती, झाल्याही ना शक्ती नाक डोळे गळती. दुनिया पळती रांडा पोरे, दुनिया पळती रांडा पोरे, दुनिया पळती रांडा पोरे. झाल्याही न शक्ती. रोग वस्तूला होत नाही, आपल्याला होतो. लक्षात ठेवा. सिगारेटला कॅन्सर होत नाही, ओढणाराला होतो. गुलाबजामला डायबिटीज होत नाही, महाराजाला होतो. असं आहे. साखर खाताना गोड वाटतंय आणि गोळ्या खाताना कसं वाटतंय? मग म्हणजे आता जन्माला लागल्या, लागू द्या चला. विषय काय आहे? विषयांचा भोग नाही, आपला भोग विषय घेतात. इथं म्हटलंय भोगी तसे देवा, संत देवाला भोगतात. आलिंगने हे वा चरणचुंबी. दुसऱ्या चरणामध्ये भोग आहे आणि पुढच्या 2 चरणात संपत्ती आहे. शांतीच्या संयोगे याची लागी सुपती, जोडती शांती संपत्ती. शांती संपत्ती आहे आणि त्याच्याकडं भेदाचं दारिद्र्य नाही. दुसरी ते पाप भेदबुद्धी. आणि त्याच्याकडं काय आहे? 7वा अध्याय. पहिलं सांगत बसत नाही, एकदम शेवट सांगतो. आयसा शरीर संयोगाचे राती, धावता सळी आयती. कर्मक्षयाची पाहती पाठ झाली, तैसीच मग गृहपाव खाऊ जळली. ज्ञानाची ओतबरी पडली, मग साम्याचे वृद्धीमध्ये संपत्ती.
तुका म्हणे पाये तिकडे सारखे. तुका म्हणे पाये तिकडे सारखे तुका म्हणे पाये तिकडे सारखे तुका म्हणे पाय तिकडे सारखे आपुले पारखे निरसले आपुले पारखे निरसले आपुले पारखे निरसले काम तो कामना भोगित भोगितस देवा काम तो कामना भोगित से तो कामना भोगितस देवा आलिंगन हेवा चरण चुंबी आलिंगने हेवा चरण झोमे आलिंगने हेवा चरण झोमे काम तो कामना भोगीतसे ऐसी या संपत्ती आम्हा संसारी. ऐशी संपत्ती आम्हा संसार ऐसी या संपत्ती आम्हा ऐशी संपत्ती आम्हा संसार भोगाची या परी काय सांगू. भोगाचिया परी काय सांगू. भोगीतसी देवा सावतो कामना भोगीतसी देवा आलिंगने हेवा चरण चुंबी चरण चुंबी. वा बरोबर वाजवत गाण्यात ताल पाहिजे लक्षात ठेवा. ताल म्हणजे गाण्यात अर्थ नाही. चरण चुंबी आलिंगने वाचन चरण चुंबी चरण चुंबी आलिंगने वाचन. आजारी पडले आवाज गेलाय हो, येत नाही वाटत पहिल्यासारखे. लिंगने वाचन तुम्ही चांगलं वाजवताय ना. म्हणजे मी कीर्तन करते म्हणून पण सम धरून वाजवताय. आमच्या नामदेवप्पांना तुम्ही नाही बघितलं. नामदेवप्पांना सम चुकले चालत नाही. सम चुकली पक्वाद्याची कीर्तनात अंगावर धावून जायचे. हो पक्वाद ढोलक वाजवून आलिंगने वाचन चरण चुंबी चरण चुंबी. माऊली मला पक्वाद्या आवडलाय. ऐका तात्याला पक्वाद्या आवडणं सोपं नाही. असं वाटतंय काय कीर्तन झाल्यावर गाडीत घालून न्यावा असं गवा. कीर्तन झाल्यावर गाडीत घालून न्यावा. तुम्हावर केली मी मर्जी बहार चरण चुंबी आलिंगन
चरण चुंबी चरण चरण चुंबी आलिंगन हेवा चरण चुंबी आलिंगन हेवा चरण चुंबी चरण चुंबी चरण आलिंगने वा चरण आलिंगने हेवा चरण चुंबे कामना भोगित काम तो कामना भोगित काम तो कामना हरे 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 ठोबार फुमाइए जय 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 ठोबार फुमाइए जय 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 ठोबार फुमाइए 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 पकवाच्या बदलला एक होता तर बरं होतं बदलल्यावर मला प्रश्न पडला किससे प्यार करू बरं का हो माऊलीने हसवायचा मक्ता घेतला असं काय समजू नका आम्ही लाल सोडली ना तर यांना 7 कोस मागं टाकू कुंडली ज्ञानदेव तुकाराम म्हातारपणी बरं दिसत नाही होत सेवा संपली अभंगाचं मर्म काय तुमच्याकडं संतांची श्रीमंती येऊ द्या लोकांची नाही माऊली मला भेटायला आले त्यांना काय म्हणलो तोंडला विचारा वडील कुठं आहेत भाऊ बरं असू द्या हां दोघंही आले होते दोघांनाही विचारलं ऐका दोघांनाही विचारलं मी निगेटिव्ह बोलीन जमत असलं तर बोलवा हां पण एक लक्षात ठेवा बोलावं निगेटिव्ह पण असावं पॉझिटिव्ह आम्ही निगेटिव्ह बोलतोय ना पॉझिटिव्ह आहे म्हणून महिला मंडळ आईनं मुलाला मारावं का न मारावं काय म्हणणं आहे म्हणा की न मारावं आणि शाळेत जात नसलं तर आणि अभ्यास करत नसलं तर
गालावरून हात फिरवा माझा ग बाबा, तुला मोबाईल देऊ. आईनं रागवलं पाहिजे. ऐका, शहाजी महाराज आमचे बंद करायला गेले होते. म्हणलं असू द्या. मी म्हणलं असू द्या. का असू द्या? माझा संदेश त्या निमित्तानं महाराष्ट्रात जातोय ना. लक्षात ठेवा. अपेक्षा अशी करा, बंडाचा त्या रागवला पाहिजे. हा, तुमच्या गालावरनं हात नाही फिरवला पाहिजे, तुमच्या गालात हाणली पाहिजे, अशी अपेक्षा करा. त्यामध्ये तुमचं कल्याण आहे, तुमचं हीच आहे. लक्षात ठेवा. तुम्ही भाग्यवान आहे. भाग्यवान काय? माझी तारीख कुणाला मिळत नाही. दरवाल्या कीर्तन करायला तर अजिबात मिळत नाही, पण यांना मिळाली. इंदोरीकर माझ्या मागं लागलाय, वर्ष झाली 20. खोटं असलं तर फोन करून विचारा कधी बी. 20 वर्ष मागं लागलाय. तात्या एक कीर्तन करा. मी त्याच्या माणसाला सांगितलं कीर्तन करतो, तो फक्त माझ्यापर्यंत ये. तो माझ्यापर्यंत येतच नाही. मधनं निरोप पाठवतो, काय बी करा पण तुम्ही या. म्हणलं तू ये. तू आला की मी आलोच. तुमने पुकारा और हम चले आए. चाल मी म्हणलो असतो, पण माऊली म्हणतील एवढं बारकं कसं काय माहीत आहे कोणाला. जाऊ द्या. पुरुषोत्तम पाटलांनी तारीख घेतली माझी, पण त्यांनाही बोललो बरं का. त्यांनाही बोललं, म्हणलं आम्हाला हे पसंत नाही. ते म्हणले एकदा या. अतिशय जबरदस्ती घेतली, पण नेमका मागच्या वर्षी आजार झाला आणि जाता आलंच नाही. म्हणून म्हणलं तुम्ही भाग्यवान आहे. आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे. तुम्ही मला भाऊ म्हणता ना, काय म्हणता मला भाऊ काय म्हणले, तात्या आमचं काम तर एकदा बघा मग बोला. म्हणलं मंदिर फार सुंदर आहे, देख नाही, वादच नाही. अतिशय अप्रतिम आणि बागात देखणं असं म्हणतात, वाद नाही. या सगळ्या जमेच्या बाजू असल्या तरीसुद्धा माझी आपल्याला विनंती आहे, समाजाला वेठीला धरू नका. बरं, आपण जिथं आला होता ना भाऊ, तुम्ही आला होता, मी आंब्याखाली बसलो होतो ना, आंब्याखाली बसलो होतो. माझी खोली आणि बघितली नाही, 9 बाय 9ची खोली आहे. वर पत्रा आहे, पत्रा. मला अटॅच बाथरूम नाही. जे संडास आहे ते सुद्धा पत्र्याचंच आहे. अटॅच तर नाही, सोडूनच द्या. आमचं अटॅच म्हणजे काय, लई जोरात असतं तिथंच हागायचं, त्यातून अटॅच. उसको हम अटॅच बोलते. यांनी आमची संस्था बघितल्या. आमच्या संस्थेचे चालक शहाजी महाराज पुढे बसल्यात. 25 लाखाचं कर्ज डोक्यावर घेऊन आम्ही ते सांभाळतोय, पण लोकांना सांगत नाही. बरं, माझ्या कीर्तनाला वर्ष 52 झाली. 52 वर्षामध्ये कोणाला काही सांगितलं नाही, मागितलं नाही, पाकिट उघडून बघितलं नाही. जेव्हा बघितलं तेव्हा घेण्यासाठी नाही, परत देण्यासाठी बघितलं. म्हणून सगळा महाराष्ट्र मला घाबरतोय. शेवटचं वाक्य सांगतो, तुमच्यासाठी नाही, तुमची जी लॉबी आहे त्या सगळ्या लॉबीसाठी. शेवटचं वाक्य आहे. पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी याचं शेवटचं टोक अजून कोणाला सापडलेलं नाही. कोणाला सापडलं. प्रसिद्धी किती होऊ द्या, अजून व्हावीशी वाटते. पैसा किती मिळू द्या, अजून मिळवा वाटतो. प्रतिष्ठा किती होऊ द्या, अजून यावी अशी वाटते. याला ज्यानं पाठ फिरवली तो धन्य आहे. कुणी पाठ फिरवली, याला पाठ फिरवली संतांनी. म्हणून
संतांचं अनुकरण करा, कीर्तन महाग करणाऱ्यांचं अनुकरण करू नका. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वरे माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम कुंडली गौरधारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली कसं बोलतात, एवढा नमुना सांगतो ऐका. कसं बोलतात. आमच्या एका मुद्दाम माणसाला फोन करायला लावला. कोणाला लावला असा विचारू नका. आपला टिंब कुणाचं लावला. खोटं वाटेल, खरं आहे. त्या मुलाचं नाव आहे काय, यादव काय, हे सोशीचा बोला, योगेश महाराज योगेश यादव. योगेश महाराज यादव. म्हणले एक फोन लावलं, लाव फोन. त्यानं फोन लावला. म्हणले एक पुण्यतिथी आहे, कीर्तन हवं आहे. म्हणले देतो. काय सांगायचं, ₹1,00,000. मी खुणवलं. विचार की कमी जास्त बघ. म्हणलं काय कमी जास्त होईल का. ते म्हणले 80पर्यंत तुटेल. एक अक्षर सुद्धा खोटं नाही. मी कीर्तन उभा आहे. 52 वर्षे झाली मी कीर्तन करतो. त्याला एकही अक्षर खोटं नाही. 80,000 म्हणले विचारून सांगतो. म्हणलं फोन बंद कर. मला आता करू नकोस. परत फोन आला. काय झालं. तो काय म्हणला, यजमान म्हणतोय जरा एवढी झेपायचं नाही. मग म्हणले असं करा, भागात एखादं दुपारचं कीर्तन घ्या, मग ॲडजस्ट होऊ शकतं. असा संवाद नाही पाहिजे हो देवा. असं आहे. तुम्ही कुणाकडे गेला. आता माझी मुलं म्हणजे आमचे विद्यार्थी, आमचा ड्रायव्हरला झालेलं नाही. ही पोरं मागं लागल्यात माझ्या विचारा. तात्या आपण इनोवा घ्यावं, इनोवा. म्हणलं नाही. त्यांना म्हणलं आपलं छडमाड आहे ते बरं आहे. काय आलं कर. आम्ही कोणाकडे गेलो ना, लोकांना टेन्शन नाही येता कामा काय द्यावं. लक्षात ठेवा. असो, माझ्या बोलण्यामुळं ही लॉबी रिव्हर्समध्ये येईल अशी अजिबात अपेक्षा नाही. उगं टेन्शन कशाला द्यायचं त्यांना. पण विचारावर येईल एवढी नक्की अपेक्षा आहे. तुकाराम 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 तुकाराम. मी कोणाला काही मागत नाही, पण यांना मागतो. सवड काढून भंडारा डोंगरावर जाऊन या. भंडारा डोंगरावर आमचे बाळासाहेब काशीद आहेत. आमचं गाचा मंदिर देऊचं 20 कोटीपर्यंत गेले. आणि बाळासाहेबांनी जे मंदिर बांधले, अयोध्येच्या रामाच्या मंदिराची प्रतिकृती आहे. आणि खर्च सांगितला 110 कोटी. एवढं मोठं मंदिर आहे, बघून या. मी तुम्हाला मागत नाही. तिथं गेल्यावर तुकोबाराय तुम्हाला सांगतील ते त्यांना द्या. तुका म्हणे पाहे तिकडे सारी, तुका म्हणे पाहे तिकडे सारिखे पाय तिकडे सारिखे तुका म्हणे पाय तिकडे सारिखे आपुले बारीके निरसले आपुले पारिखे निरसले आपुले पारिखे
भोगित से देवा काम तो कामना भोगित से देवा काम तो कामना भोगित से देवा काम तो कामना भोगित से देवा देवा चरण चुंबिए गण हेवा रण चुंबे आलिंगन हेवा आलिंगन हेवा आलिंगन घेवा चरण चुंबे आलिंगन आलिंगन हेवा चरण चुंबे आलिंगन हेवा चरण चुंबी काम तो कामना भोगित से दे काम तो कामना भोगित से दे भोगित से दे भोगित से दे विठ्ठल जय जय विठ्ठल हरि 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 विठ्ठल जी जी विठ्ठल कुंडली कवरधारी विठ्ठल ज्ञानदेव तुकारा कुंडली कवरधारी विठ्ठल ज्ञानदेव तुकारा बोली लिले पुरे देवा कोणे उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध नाही विचारला अधिकार ना बोला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध म्हणे ज्ञानेश्वरा रागा पाया गंगरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध ज्ञानदेव तुकारा हरी ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे धरेले चरण आता उठावेसे म्हणा ईत नाही नारायणा दुर्वाडकापणे येथे सापडले केले आता उठावी शिवना ईत नाही नारायणा तुका म्हणे भोग गेला निवारला लागा आता उठावी शिवना ईत नाही नारायणा जे करो आरती जगो श्रीपती आज पुरली नवस धन्य काळा हा दिवस तुका आहे ताळे उभासने दजवळे हरी पुरली नवस धन्य काळा हा दिवस प्रेम सप्रेमारती गोविंद प्रेमालते धन्य धन्य ती लोचन नित्य करती अवलोकन बाळा प्रौढाने मुग्धा वाळते परमानंद धन्य धन्य ती लोचन नित्य करती अवलोकन नामा म्हणे केशवाचे देखुने राहिलो हरी धन्य धन्य ती लोचन नित्य करती अवलोकन आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजाची विधी संत विधीला माझा आरती ज्ञान राजा लोकले ज्ञान जगे हे ज्ञाने नाती गुणी अवतार पांडुरंग नावडिविले ज्ञानी आरती ज्ञान राजा कैवल्य तेजाची विधी संत विधीला माझा आरती ज्ञान राजा फुले विश्व ब्रह्माची दिली राम जनार्दनी पाये टकाची दिली आरती ज्ञान राजा कैवल्य तेजाची विधी संत विधीला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण धरिले केशात कुंभाने अभंगण श्री आरती तुकारामा सद्गुरुदामा सदानंद मूर्ती दाखव्या आरती तुकारामा
हा तुकदासुने श्री ब्रह्मा दुराचार्य रामेश्वरी असवटी विले अर्ज तुकारामा सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती दाखव्यामा अर्ज तुकारामा डोळ्यानं पाहिन रूप तुझी ब्रह्मानंद बोध भावी वाळीन म्हणे नवा ढोल रखमा ढोल डोल रखमा डोबा रखमा